जर तुमचे पार्टनर किंवा तुम्हाला हे जर काम गलिच्छ वाटत असेल तर मला वाटतं की हे न केलेलं बरं. हा कसा करावा, कोणी करावा आणि केव्हा करावा, तुमचं लैंगिक आयुष्य हे नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतः पण सुधारू शकता. त्याला पण आपण ओरल सेक्स म्हणतो, त्याला मी क्युनिलिंगस म्हणतो. थोडीशी मनामध्ये काहीतरी भीती, दडपण किंवा काहीतरी एक धार्मिक कारण असतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया की ओरल सेक्स हा कसा करावा, कोणी करावा आणि केव्हा करावा. या सर्व विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा एक प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा काउन्सिलिंग करत आहे की जेणेकरून तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला प्रॉपर नॉलेज जर मिळालं तर मला वाटलं तुमचं लैंगिक आयुष्य हे नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतः पण सुधारू शकता. कारण की ह्या विषयाबद्दल खुली चर्चा होत नाही आणि बऱ्याच लोकांना याच्याविषयी नॉलेज प्रॉपर नसतं आणि काहीतरी आपले म्हणजे फंटासी निर्माण करून काहीतरी सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचा प्रयत्न करीत असतात. तर मित्रांनो, खरोखर मी तुम्हाला सांगतो की जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे खूप इंटरेस्टिंग विषय आहे. बरीच माझ्याकडे जे पेशंट येतात ते मला विचारणा पण करतात की ओरल सेक्स करणं हे चांगलं आहे का वाईट आहे, केव्हा करावं, कसं करावं. आता ओरल सेक्समध्ये 2 प्रकार असतात. ओरल सेक्स म्हणजे ब्लो जॉब ज्याला आपण म्हणतो की तुमची पार्टनर तुमच्या इंद्रियाला तोंडामध्ये घेऊ शकते, त्याला आपण ओरल म्हणतो. त्याला आपण ब्लो जॉब पण म्हणतो. किंवा तुम्ही तुमच्या जिभेनं त्यांच्या क्लायट्रिस ग्रंथीला तुम्ही चोखता, सेक्स म्हणतो, त्याला मी क्युनिलिंगस म्हणतो. ते 2 प्रकारचे ओरल सेक्स आहेत. किसिंग तर करतोच, त्याला पण आपण ओरल सेक्समध्येच आपण मोडू शकतो आणि किसिंग तर सगळेच करतात. पण काही काही लोकांना ओरल सेक्स करण्यासाठी थोडीशी मनामध्ये काहीतरी भीती, दडपण किंवा काहीतरी एक धार्मिक कारण असतं. जर तुमचे पार्टनर किंवा तुम्हाला हे जर काम गलिच्छ वाटत असेल तर मला वाटतं की हे न केलेलं बरं. कारण की ओरल सेक्स करताना काही काळजी घेणं पण गरजेचं असतं. जसं की दोघांनी पण चांगलं लैंगिक आरोग्य सांभाळणं आणि लैंगिक आजारापासून दूर राहणं हे पण तुमच्या हातामध्ये असतं आणि ते तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. कारण की जोपर्यंत तुम्ही चांगली लैंगिक स्वच्छता म्हणजे प्युबिक हेअर काढत नाहीत किंवा चांगले ब्रश करत नाहीत किंवा काही म्हणजे दुर्गंध येत असेल तर काही तुम्ही परफ्यूम वगैरे वापरत नसाल तर नक्कीच ओरल सेक्स करताना केव्हा केव्हा जर दुर्गंधी आली तर नक्कीच आपल्या मनामध्ये कुठेतरी जाऊन बसतं आणि दुसऱ्या वेळेला आपल्याला परफॉर्मन्स अँझायटी पण निर्माण होऊ शकते. पण ओरल सेक्स करण्यासाठी इवन कामसुद्धा ग्रंथामध्ये पण जर आपण बघितलं तर ओरल सेक्सबद्दल खूप त्यांनी चांगलं नमूद केलेलं आहे. ओरल सेक्स करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याच्या त्याच्या म्हणजे नेचर्सवर अवलंबून आहे. पण एक दोन्ही जर तुम्ही करत असाल तर याच्यामध्ये कोणालाही बळजबरी करून किंवा फोर्सफुली जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये विस्कवू शकतो. तर मित्रांनो, एक दुसऱ्याला प्रॉपरली कन्व्हिन्स करून, प्रॉपर चर्चा करून जर तुम्ही ओरल सेक्स एन्जॉय करत असाल तर नक्कीच आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये एक दुसऱ्याला आनंदित ठेवण्यासाठी आणि एक दुसऱ्याची बॉन्डिंग स्ट्रॉंग करण्यासाठी आपण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये ओरल सेक्सचा वापर करू शकतो. ओरल सेक्स म्हटलं तर काही लोकांना खूप हे काम घाणेरडं पण वाटतं आणि याच्यामध्ये घाणेरडं असं काही समजायचं नसतं. कारण की ओरल सेक्स केव्हा केव्हा वयाच्या 45-50च्या नंतर जेव्हा स्ट्रॉंग स्टिम्युलेशन दोघांना पण हवं असतं ऑर्गॅझम मिळण्यासाठी, तेव्हा आम्ही जास्तीत जास्त आमच्या इकडे जे पेशंट असतात तर काउन्सिलिंगद्वारा आम्ही त्यांना ओरल सेक्स करण्याचा ॲडवाईस करतो. कारण की प्रत्येक वेळेला रुटीनली करून जे की आपल्या जे भावना असतात थोड्याशा बोथट होऊन जातात किंवा कमी होऊन जातात. तर या भावनांना चांगलं म्हणजे चेतवण्यासाठी आणि तुमचं इरेक्शन स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा तुमच्या पार्टनरला चांगलं स्टिम्युलेट करण्यासाठी नक्कीच तुम्ही ओरल सेक्सचा इन्व्हॉल्वमेंट करू शकता. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, जर प्रॉपरली ग्लॅन्स पेनिसला ओरल झालं तर नक्कीच तिकडचा ब्लड फ्लो वाढतो आणि त्याच्यामध्ये काही थ्रिल आणि नाविन्य पण वाटतं. आणि त्याचप्रमाणे उलट तुम्ही जर क्लायट्रिस ग्रंथीला जिभेनं प्रॉपरली स्टिम्युलेट करत असाल किंवा वजानल पार्टला किंवा योनी मार्गाला ओरल करत असाल
तर तिला पण चांगलं वाटतं आणि तिला पण ऑर्गॅझम येण्यासाठी नक्कीच त्याची मदत होते. म्हणून मित्रांनो, ओरल सेक्स करणं का नाही करणं हा तुमचा भाग आहे. पण जाता मी तुम्हाला एक सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही ओरल सेक्स करण्याचा विचार करत असाल तर आपल्या रेग्युलर पार्टनरबरोबरच ओरल सेक्स करणं आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो. जर तुमचे पार्टनर मल्टिपल असतील किंवा तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर आम्ही ओरल सेक्स करण्याचा ॲडवाईस यासाठी करत नाही की होऊ शकतं की बाहेरचं इन्फेक्शन तुम्ही घरी आणू शकता आणि तुमच्या पार्टनरला पण देऊ शकता. तर ओरल सेक्स करण्याचा एकच आहे की आपल्या रेग्युलर पार्टनरबरोबर करा आणि खरोखर जर दोघांची जर इच्छा असेल तर नक्कीच ओरल सेक्स करून आपल्या काम जीवनामध्ये नक्कीच तुम्ही चांगलं त्याचं प्लेजर घेऊ शकता किंवा तुम्ही आनंदित राहू शकता आणि ऑर्गॅझम मिळू शकता. तर मित्रांनो, या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, ह्याच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारा सांगत असतो की ह्या छोट्या मोठ्या सुधारणा करून नक्कीच तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही स्वतःच्या हाताने चांगलं बळकट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.